तारखेचा मिरगाचा पहिला दिवस आणि हा व्हिडिओ फुल पाहायचा विसरू नका। मी शेतात गेले आणि काय काय केलं ते आणि ही बैलगाडी शेतात जाताना मला दिसली आणि मग घरं पण होती छोटी छोटी अशी आणि खूप छान वातावरण झालं होतं। पाऊस पण भरपूर पडला होता आज मिरगाचा। तर मग मी आता हे खूप रात्र झाली होती म्हणून हा दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ टाकलेला आहे 9 तारखेला। मग खूप वारं ते खूप छान ढग आले होते। तर मी खूप असं मनातूनच असं वाटलं की किती आनंद आहे शेतातला। तर असं तुम्हाला व्यक्त करण्यासाठी सगळा व्हिडिओ काढून दाखवत आहे। आणि हा मिलिटरीमध्ये भरती होत आहे मुलगा, तर रनिंग करत आहे संध्याकाळच्या 5 वाजताने आणि भरपूर मुलं 2-3 होते, त्यांचा व्हिडिओ काढायचा राहूनच गेला। मग मी शेतात आले, महादेवाची मला अभिषेक करायचा होता, तर अभिषेकाचं सगळं साहित्य घेऊन आलेलेच आहे। जास्त काही नाही पण जेवढं होतं तेवढं घेऊन आले आणि हे घंट्या ते बांधलेले आहेत महादेवाला। इकडे सगळं हे पूर्ण शेत नांगरून ते झालेलं आहे, काही कुप्पे ते आहेत भरायचे सगळे। हे पावसाने सगळं वाहून जात आहे, तर हे भरण्याचं काम चालूच आहे। असं घंट्या बांधलेल्या आहेत आणि हे इकडे माझ्या वडिलाची समाधी। आणि मग मी आता तुम्हाला आणखीन एकदा फिरून दाखवते। उंबराच्या झाडाखाली एकांतेश्वर आम्ही महादेवाचं नाव ठेवलेलं आहे तिघी बहिणीनं मिळून। तर आम्ही तिघी बहिणी आहोत, तर एकांतेश्वर महादेव म्हणून ठेवलेला आहे। खूप हा महादेव पावतो आपणाला नवसाला। तर इथं का की आम्ही अगोदर पाणी टाकून घेतलेलं आहे पिंडीला, तर ही पिंड खूप नवसाला पावती। आणि मग मी दही दूध ते सगळं घरूनच आणलं होतं, तर हे सगळं याच्यावर अभिषेक करून घेते पिंडीचा। आणि महादेवच आहे आपला हा, तर हे सगळं हाताने मी सगळं अभिषेक करून घेते आणि पाणी पण टाकून थोडंसं चांगलं हे करते। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करून असा जप करत करत आपण अभिषेक करायचा महादेवाचा। तर महादेव शांत पण राहतो आणि आपल्याला प्रसन्न लवकर होतो। महादेवाला जे मागितलं ते देते महादेव। अजिबात आपल्याला डगमगू देणार नाही। आपल्या जीवनामध्ये महादेवाचा सहारा पाठीशी राहणं म्हणजे आपल्या वडिलाचा हातच आहे तो, असं समजून चालायचं असते आपण। मग शेतामध्ये खूप शांत वाटते मला। मी सगळं अंघोळ ते महादेवाचं सगळं अभिषेक झाल्याच्यानंतर विभूती लावून घेत आहे आणि हळदी कुंकू तर काही आणलंच नव्हतं मी। इथं काही पार्वती माता पण नव्हती, फक्त महादेवच आहे। आणि मला नंदी पण ठेवायचा आहे इथं बाजूला। ही गळती बांधून घेतलेली आहे आणि घंटी पण बांधलेली आहे। आणि ज्यांना नवस करतात ते पण घंटी बांधतात इथं। चांगलं नवस पूर्णच होते मागितलेला। आणि वस्त्र पण करून आणले होते मी, तर हे वस्त्र सगळं महादेवाला हळदी कुंकाचं काहीच करायचं नाही। महादेवाला लाल रंग अजिबात आवडत नाही। आणि मी हे 33 वाती घरूनच तुपामध्ये करून आणल्या होत्या, तर 33 वाती करून आणि हे एकच हराळीचं चंद्रघंटा मातेचं नाव ठेवून हे ठेवायचं महादेवाच्या पिंडीवर, म्हणजे जेणेकरून आपले दुश्मन जेवढे असतील ना ते शांत होतील म्हणून चंद्रघंटा माताचं नाव घेऊन एकच हराळी ठेवायची। आणि थोडीशी आरती मी फिरून इथं बाजूला ठेवलेली आहे, आणखीन आरती करायची आहेच मला। मग आता मी धूपबत्ती पण घरूनच आणली होती, तर ती पण धूपबत्ती लावून घेतलेली आहे। तर खूप शांत वाटतं इथं महादेवापाशी बसल्याने पूजा ते केलं तर। पण माझ्या घरापासून खूप लांब आहे, तर मी कधी कधी तरच येत असते मी 4 महिन्याला 5 महिन्याला महादेवाच्या इथं पाया पडायला। आणि माझ्या भावाच्या शेतामध्ये आहे इथं महादेव। मग आरती करून घ्यायची होती मी अगोदर, गणपतीची आरती करून पुन्हा महादेवाची पण करून घेतलेली होती विक्राळ, ती पण करून घेतलेली आहे। आणि कापराची पण आरती करून घेतलेली आहे मी इथं। आणि त्यांनी पण वाकायला थोडा तकलीफ होता, त्यांना लगेच सोडून दिले आरतीचं ताट, तर मग मीच करून घेतलेली आहे आरती इथं कापराची। ते सगळं 3 आरत्या करून घेतल्या महादेवाला। आणि मग मी बसूनच आरती करायचं मला वाकून खूप अवघड होत होतं पूजा करताना। तरी इथं थोडं चिखल असल्यामुळं पाऊस भरपूर पडलेला आहे। मिरगाचा दिवस होता आज, तर खूप पाऊस पडलेला आहे। पाणी पण इथं आम्हाला, मी कोरडीच होते, मी आमच्या गावाकडं पाऊस पडला नव्हता। इकडे पाऊस पडला तेव्हा मी माझ्या गावाकडं होते। मग माझ्या भावाने पण आरती घेतली। ऐन वेळेवरच माझा भाऊ आला आणि त्याला धोंडी आणली होती मी 33 महादेवाला नैवेद्य,
तर त्याच्यातला एक धोंडा पण दिलेला आहे माझ्या भावाला मी नैवेद्य. आणि असंच बहीण भावाचं प्रेम राहो. तर माझ्या भावाला सोन्यासारखं शेत पिकावं ह्या वर्षी, मग म्हणून मी सगळा अभिषेक ते करून घेतला आणि माझ्या वडिलाच्या पादुकाची पण पूजा करून घेतली आहे. तर समाधी आहे माझ्या वडिलाची. आणि मी नेहमी सांगते माझे वडील इतके पुण्यवान होते ना, खूप दान धर्म सगळं करायचे, एकदम राजासारखं जीवन जगलेलं आहे माझ्या वडिलांनी. तसंच आम्हाला बहीण भावाला पण जगावं अशी इच्छा आहे माझी. तर ही नक्कीच पुरं करतील माझे वडील. आणि महादेव पण माझ्या वडिलाला खूप आवडत होता. नेहमी महादेवापाशीच बसून आम्हाला बोलायचे फोनमध्ये काय बोलायचं ते. तर माझ्या भावाने ही वस्त्र ते वाहून विभूती लावून पूजा करून घेतलेली आहे. तर एकदम वेळेवरच माझा भाऊ आलेला आहे आरतीच्या ते. तर मी म्हटलं तूच अगोदर आरती करून घे. ते ऐकत नव्हता तरी पण त्याला मी करायला लावली आरती ते. आणि नारळ ते फोडायचं होतं आणखीन. मग आरती झाल्याच्यानंतर माझा भाऊ खूप साधासिधा आहे, एकदम ते शेतामध्येच नेहमी काम करतो आणि खूप मायाळू पण आहे. आईसारखी वडिलासारखी माया करणारा भाऊ आहे. तर याने नारळ पण फोडलेला आहे. आणि नारळ फोडताना एकदम मी जी ज्योत लावली होती ती शांत झाली. तसंच आपल्या जीवनामध्ये पण शांततेने नम्रतेने वागावे असंच माझी इच्छा आहे. जे काही झालं ते चांगल्यासाठीच होतं आपल्या. आणि हे नारळ फोडून मी इथंच ठेवलेले आहे. समाधीचा नारळ आम्ही खात नाहीत. आणि आज मिरगाचा दिवस असल्यामुळं नारळ फोडलेला आहे. सोमवार असला तरी पण मिरगाचा दिवस होता म्हणून मी समाधीपाशी नारळ फोडलेला आहे. तर गळती तर चालूच आहे इथं. आणि पूजा झालेली आहे संपन्न. तर आता मी इकडे शेतामध्ये फिरून बघत होते. इतकं रम्य वातावरण आहे ना, खूपच रम्य वातावरण आहे. शेतातून निघू वाटत नव्हतं. खूप शेत पूर्ण साफ झालेलं आहे. आणि इथं 2 कुत्रे पण आले होते. तर असं म्हणतात ना, महादेवापाशी पशुपती पण असतात. पशुची सगळ्यांची सेवा करत असतो महादेव. तर महादेव तर सगळ्यात मोठा आहे. पण मला भीती वाटते म्हणून मी लांब लांब जाऊ लागले. ह्यांच्याकडून ते माझ्या मागे येऊ लागले. असं वाटू लागलं की मी ह्यांना भाकरी का म्हणून आणली नसन. पण दुसऱ्या वेळेस गेलं तर नक्कीच मी भाकरी घेऊन जाईल शेतामध्ये या दोघांसाठी. तरी आता प्रसाद वगैरे ठेवला होता, ते खातील ते महादेवापासला. तर मी असं शेतातून चालत होते. खूप चिखल झाला होता आणि खूप रान एकदम काळझर झालेलं आहे. नांगरून ठेवलेलं आहे पेरणीसाठी. आता पेरणी सुरू होईल माझ्या भावाच्या शेतामध्ये. मग पेरणी सुरू झाल्याच्यानंतर आणि इथं खूप आवाज मोराचे ते येत होते. शांतपणाने ऐकावं असं वाटत होतं हे आवाज. आणि हे आंब्याची झाडं पण आहेत इकडे. आणि जनावरांसाठी चारा लावलेला आहे. खूप आवाज येत आहेत आणि भीती पण वाटत आहे. रात्र होत आहे आता. तर मला घरी जायचं आहे. आणि मी तुमच्यासाठीच हा माझ्या भावाच्या शेतातला व्हिडिओ काढून आणलेला आहे. माझे वडील तर स्वर्गीय झालेले आहेत आणि आपण आता त्यांची आठवण म्हणून पूर्ण हे करायचं. माझे वडील पूर्ण कधी पण पेरणीला ते मला घरी बोलून घेत होते. मी तर मला आठवण आली म्हणून मी आज लगबगीनं शेतात गेलेली आहे. आणि पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवित आहे कसा आहे काही नाही शेतामध्ये. आता खूप रात्र होत आहे तरी पण मला निघावंसं वाटत नाही. मनात भीती पण वाटते आणि शेतातून निघावं पण वाटत नाही. तर माझे वडील तर एकदम शेतामध्ये राहतच होते. रात्री किती पण 10 वाजतानी पण येत होते. रात्रीच्या 12 वाजतानी पाणी येतील सगळं सोडत होते शेतामध्ये. इकडे दांड ते. तर बिलकुलच त्यांना भीती वाटत नव्हती. आणि माझा भाऊ पण तसाच माझ्या वडिलासारखाच सगळी जनावराची ती सेवा करते. हे कोटा आहे जनावराचा. तर सगळी सेवा करते. आणि माझ्या वडिलांची इच्छा होती ह्या शेतामध्ये राहायची. आणि इथं घर बांधलं होतं. माझ्या लहान्या भावाने पूर्ण केलेलं आहे. जे वडिलांची इच्छा आहे ती लहाना भाऊ पूर्ण करतो माझा. तर मग हे घर बांधलेलं आहे छान. मग मी इथं जनावरचा कोटा आहे खाली. आठवण म्हणून खूप फिरून सगळं बघितलेलं आहे. आत्म्याला एकदम शांत वाटलं. असं वाटलं की माझे वडील माझ्या आजूबाजूलाच आहेत असं वाटत होतं. आणि मग मी हे पान घेतलं होतं एक पळसाचं. माझ्या आजीला नैवेद्य ठेवायचा होता. समोर माझ्या आजीची समाधी पण आहे, तिथं पण ठेवली. आणि माझ्या वडिलाचं सगळं फिरून बघितले म्हणून खूप छान वाटलं मला, आनंद मनामध्ये. मग इथं जनावरांचा चारा होता. आणि इथं म्हशी पण आहेत, मुरा म्हैस. इकडे ही दुसरी पण साधी म्हैस पण आहे. आणि बैलांची जोडी पण आहे एकदम खिल्लारी छान. आणि ह्या म्हशीची वेगळीच डोळे आहेत गारोळे. तर ते माझे मिस्टर तिला बघत होते छान.
मग ते बघणं झाल्याच्यानंतर त्यांना खूप खेळ आवडते, काय अशा पण कुत्र्यासोबत, कशा पण जनावरासोबत, कशा पण खूप खेळ. ते योगा टीचर असल्यामुळं खूप खेळतात. आणि हे नांगर बघायचं, दाखवायचं. ह्या काळ्या मातीमध्ये नांगर चालवायचा म्हणजे बैलाची जोडी लागतेच. माझ्या भावाच्या शेतामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे.